आतमध्ये घ्यायचं आहे पॉवर प्ले मध्ये. आणि योगेश पवार यांनी आपल्या संघाला विजय मिळवून दिला आहे. त्यातमध्ये त्यांचं 17 धावा आणि एक षटकामध्ये 4 विकेट घेतले आहेत आणि एक धाव फक्त दिली आहे. त्याच्यामध्ये त्यांना सन्मानित करतायत. जांभरे सर त्यांचं स्वागत करतील, त्यांना सन्मानित करतील. खूप सुंदर अशी खेळी दाखवली होती. चला, इंडियन संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आणि वाकी संघ आपले फक्त तिकडून 2 फलंदाज पाठवायचे आहेत. बाकी सर्व खेळाडू इथे पॅव्हलिनच्या डाव्या बाजूला येतील. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल, दोन्ही संघ पॅव्हिलियनच्या डाव्या आणि उजव्या साईडला यायचं आहे, अन्यथा आपल्याला दंडित केलं जाईल, याची नोंद घ्यायची आहे. आलेल्या संघांमधील सहकारी मित्र कोण नाश्ता करायचा बाकी असेल तर कृपया नाश्ता करून घ्या. बाकी संघाचे आधारस्तंभ गणेश दुलूप आणि भावेश पार्टे, आपल्याला शेवटचा पुकार असेल, आपला संघ घेऊन इकडे यायचा आहे. आपण तिथून निघायचं आहे. चला, इंडियन संघ आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे. आणि नक्कीच ह्या क्षेत्ररक्षणामध्ये ज्याचा मोलाचा सहभाग असतो तो म्हणजे संदीप भाऊ. आणि खरोखरच खूप मेहनत घेतो आपल्या संघाला जिंकण्यासाठी. तो त्याचं प्राण लावतो, प्राण पणाला लावतो आणि आपल्या संघाला जिंकून देतो. तो म्हणजे एकमेव इंडियन संघाचा संदीप मोहिते. नक्कीच तुम्ही पाहत असाल कसं क्षेत्ररक्षण लावतोय, इंट्रक्शन देतोय. आणि तुम्हाला एक महत्त्वाचं सांगायचं झालं तर म्हणजे संदीप मोहिते हे एक सुंदर असे गोलंदाज सुद्धा आहेत. प्रॅक्टिसला पाहतो आम्ही, खूप सुंदर अशी गोलंदाजी करतात. माझ्या बाबतीत तर खूप वेळा त्यांनी माझं विकेट घेतला आहे. त्यामुळे मी त्यांना नक्कीच गोलंदाजीचा पुरस्कार माझ्या मॅचेस असेल तेव्हा देईल. आता मात्र निजामपूरचे एक्सप्रेस सूरज पाशीलकर आणि वाकी संघाचे फलंदाज समीर आणि पारस. समीराने मारलेला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने, पॉइंटच्या दिशेने मारलेला चेंडू सीमा रेखा बार चौकार डीजे. सुंदर असा मारलेला चेंडू, एक बॉल 4 धावा. पुन्हा एकदा खेळतोय. आता मात्र पंच दंडित करतायत. वाईट चेंडू, धावसंख्या वाढते, धावसंख्या होते बिनबाद 5 धावा.
पुन्हा एकदा आता मात्र स्ट्रेट डाऊच्या दिशेने खेळ चेंडू आणि सुंदर अशी झेल घेत आहेत त्यांचेच बंधू सागर पाशीलकर. विकेट. चला समीर यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत नवीन फलंदाज भावनेश. भावनेश पाहूया भावनेश काय करतायत आपल्या बाकी संघाला किती रनचं डोकं देते परंतु नो चेंडू. नो चेंडू आणि फ्री हिट आहे. नक्कीच या फ्री हिटचा उपयोग होतोय का पाहूया. आणि स्लो डिलिव्हरी केली होती पाहूया इथे झेल तर उडाली आणि झेल खाली स्वप्नील तर आले होते परंतु झेल धरणीला दान झालाय आणि 2 धावा पळून काढल्या. 2 धावेने धावसंख्या मात्र वाढते. धावसंख्या होते 1 बाद 8 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सूरज आणि टाकलेला चेंडू. आता मात्र सुरेख असा चेंडू सरळ यष्टीरक्षक संजय मोहिते यांच्या हातामध्ये. ह्या टीमचं नाव इंडियन नसताना जर ब्रदर्स 11 असते ना तर नक्कीच साजे असं नाव पडलं असतं कारण की इथे जवळजवळ एकमेकांचे बंधूच खेळत आहेत. पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू फेकला होता सूरज यांनी. धावसंख्या मात्र स्थिर राहते. धावसंख्या 9. सूरज गोलंदाजी मार्कवर त्यांना मारा करतील पारस भावनेश आणि मारलेला चेंडू पाहूया इथे काय होतंय. क्षेत्ररक्षण सागर पाशीलकर असल्यावर नो डाऊट फिल्डिंग नक्कीच आणि 1 धावेने समाधान मानावं लागेल वाकी संघांना आणि धावसंख्या मात्र वाढते 1 बाद 10. पहिला षटक 10 धावा. आता पाहूया इंडियन संघाचा दुसरं षटक कोण हाताळतोय. आणि आता मात्र सूरज यांचे मोठे बंधू सागर हे आपल्या हातामध्ये धुरा घेत आहेत. नक्कीच प्रॅक्टिस मध्ये खूप सुंदर असे टप्पे टाकतात परंतु आता इथे आपला तोच जलवा दाखवतात का पाहूया. भावनेश तयार. गोलंदाजी पारस तयार आणि गोलंदाजी मार्कवर सागर पाशीलकर. क्षेत्ररक्षण लावलेला आहे आपला चक्रव्यूह रचला आहे परंतु या चक्रव्यूह मध्ये पारस फसतोय का नक्कीच तो अर्जुन बनून हा चक्रव्यूह तोडतोय. आणि पारस हे अभिमन्यू झाले होते आणि आपला विकेट मात्र इथं गमावला आहे. डीजे पहिला चेंडू आणि पहिली विकेट
सागल पाशिरकर यांच्या पदरात पडली होती. आता दुसरा चेंडू फेकतायत आणि आता मात्र मारले चेंडू साईडच्या दिशेने. एक धाव मिळाली आहे. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 2 बाद 11. निजामपूर अंतर्गाव क्रिकेट असोसिएशन मध्ये ज्याने सर्वाधिक जास्त अर्धशतक मारल्या आहेत ते म्हणजे श्री संदीप कुर्मे साहेब यांनी पॅव्हलिन जवळ यायचं आहे. त्यांचा सत्कार करतील जांभरे काका. संदीप कुर्मे प्लीज कम ऑन द पॅव्हलिन. आणि इथे मात्र सागर गोलंदाजी अचूक टप्पा टाकतोय आणि काहीसं रोखलं आहे ते म्हणजे वाकी संघाला. आता पुन्हा एकदा टाकलेलं चेंडू स्लो डिलिव्हरी होती आणि दुसरी धाव काढण्यास तत्पर झाले ते म्हणजे वाकी संघाचे दोन्ही फलंदाज आणि धावसंख्या वाढते 2 धावेने. ती होते 14 धावा. 2 विकेट आणि 14 धावा. शेवटचं चेंडू असेल, पाहूया. शेवटच्या चेंडूवर काय चमत्कार घडतोय आणि मारलेला चेंडू पुन्हा एकदा तोच कॉपी पेस्ट झाला आहे. परंतु आता मात्र एकच धाव आणि धावसंख्या होते 15. 2 धावा, 2 विकेट, 15 धावा, 2 षटक पूर्ण. पुन्हा एकदा स्वतःच दुसरं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येतोय तो म्हणजे सूरज पाशिलकर. तत्पूर्वी आपण डीजेला संधी देऊया. डीजे सुंदर असा टाकले चेंडू, तितकाच सुंदर असा पॉइंटच्या दिशेने खेळलेला चेंडू. पाहूया काय होतं येते आणि चेंडू सरळ सीमारेखा पार 4 धावांसाठी. धावसंख्या वाढते. डीजे एकोणीस धावा आणि आता मात्र स्क्वेअर चेंडू आणि पंचांनी दंडित केला आहे व्हाईट. या व्हाईट चेंडूने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती म्हणजे 20 धावा. जिंकायचं असेल वाकी संघाला तर 40 ते 50चा रन रेट नक्कीच करावा लागेल आणि साधी अशी फलंदाजी करावी लागेल. ते वाकी संघाच्या फलंदाजांना एक एक 2-2 धावेमध्ये मध्येच चौकार षटकार यांची गरज नक्कीच असेल. आणि जर इंडियन संघाला जिंकायचं असेल तर त्यांना रोखावं लागेल. अचूक टप्पे टाकावे लागतील. अचूक टप्प्यांचा मारा करावा लागेल आणि ते इथे दिसत आहे. पाहूया पुन्हा एकदा स्ट्राईक घेतील आणि सुंदर असा लेग स्ट्रिक केला आहे तो म्हणजे सूरज यांनी लेग स्पिन मधून निर्धाव चेंडू टाकला आहे आणि धावसंख्या स्थिरावते. पुन्हा एकदा इथे विले संघाचं आगमन झालेलं आहे. तर मी महावितरण शाखा निजामपूर शासकीय चषक यांच्याकडून त्यांचं हार्दिक 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 अभिनंदन करतो. आणि इथे मात्र एक खरोखर अमूल्य आणि अनमोल असा हिरा इथे अतीत महाडिक, कुमार अतीत महाडिक इथे आले आहेत. त्यांचं सुद्धा मंडळाकडून
हार्दिक हार्दिक अभिनंदन, धन्यवाद, स्वागत स्वागत स्वागत. आणि इथे पानसपे संघाचे कर्णधार, माजी कर्णधार कल्याण डोंबिवली स्टार संदीप पवार यांचं आगमन होत आहे. फटाके आणून ठेवायचे आहेत. धन्यवाद. मॅचकडे वळतो, मैदानाकडे वळतो. धावसंख्या झाले ती म्हणजे 22 आणि षटक क्रमांक तिसरं इथे संपुष्टात आलं आहे. आणि आता मात्र चौथं षटक घेऊन येतोय, तो म्हणजे इंडियन संघाचा फिटनेस का राज भाई, ज्यांना सिकंदर भाई या नावाने ओळखलं जातं. और उनका फिटनेस का राज मैं यहाँ माइक पे नहीं दोहरा सकता, क्योंकि उनका फिटनेस का राज कुछ अलग है और वो सभी लोगों को इधर मैं ॲडवाइस नहीं दे सकता. परंतु नक्कीच वयाच्या ह्या 50व्या वर्षापर्यंत जर एवढी फिटनेस आणि एवढी चांगलं जर असं खेळवृत्ती जर पाहायला भेटत असेल, तर उदाहरण द्यायचं झालं तर मी सिकंदर भाईंचं देईल. आणि पुन्हा एकदा तोच सेम टप्प्यामध्ये मारलेला चेंडू पॉईंटच्या दिशेने 4 डीजे. सिकंदर भाईंसाठी डेलिकेट. पुन्हा एकदा सिकंदर तयार आणि पुन्हा एकदा सुंदर असा मारलेला चेंडू. तिथे हेटमायर फिल्डिंग करतायत आणि हेटमायर यांनी जवळ एक धाव वाचवली आहे. नक्कीच खूप सुंदर अशी फिल्डिंग केली आहे. ते म्हणजे इंडियन संघाचे छोटा पॅकेट बडा धमाका जितू यांचे चिरंजीव अथर्व. पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू, निर्धाव चेंडू, धावसंख्या मात्र स्थिरावली. जर शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये बाकी संघाला काहीतरी चमत्कार करावा लागेल. नक्कीच जिंकायचं असेल तर करावा लागेल. आणि काही नाही, जिंकायचं असेल तर नक्की गोलंदाजीमध्ये सुद्धा आपला चमत्कार घडवू शकतो आपण. परंतु सेम टप्पा कॉपी पेस्ट चालू आहे इथे. सिकंदर भाई यांचा निर्धाव चेंडू टाकले त्यांनी, लगातार 3 चेंडू. आणि आता मात्र शेवटचा चेंडू असेल सिकंदर भाई यांचा. आणि पाहूया पुन्हा एकदा तोच चेंडू फेकला आणि इथं झेल मात्र उडाली होती, परंतु अनिल यांनी ती झेल धरणीला दान केली आणि 1 धाव मिळाली. 1 धावेने धावसंख्या मात्र वाढते. धावसंख्या होते 30 धावा आणि 31 धावेला इथे आव्हान दिलाय, तो म्हणजे इंडियन संघाला. आणि 4 षटकामध्ये जर जिंकायचं असेल इंडियन संघाला तर 31 धावा ह्या माराव्या लागतील. काहीसं सोपं असं आव्हान आहे, कारण की इंडियन संघ हा निजामपूर असोसिएशनमध्ये एक नामांकित संघ आहे आणि त्याच्यामध्ये खूप चांगले असे फलंदाज सुद्धा आहेत. असे काही अनुभवी फलंदाज आहेत त्याच्यामध्ये. आणि याच्यानंतर होणारा सामना विले वर्सेस एलावडे. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल आपण पॅव्हलियन बॉक्स मध्ये येऊन आपली उपस्थिती नोंदवायची आहे. त्याचप्रमाणे टॉचका बॉक्स मध्ये सुद्धा यायचंय, टॉच उडून घ्यायचंय. येलावडे संघाचे सुद्धा इथे निजामपूर महावितरण शाखा शासकीय चषक यांच्याकडून मी हार्दिक 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 स्वागत करतो. आणि आलेल्या दोन्ही संघाने इथे आपण टॉस करता यायचं आहे. चला, वाकी संघ एक मात्र पाहायला नक्कीच मिळत आहे की वाकी संघ हे एक
शिस्तबद्ध संघ मानावा लागेल, कारण की त्यांनी जे क्षेत्ररक्षणला येण्यासाठी जे लाईनमध्ये त्यांची भूमिका निभावली आणि नक्कीच वाकी संघामध्ये अशा काही दोन खेळाडूंची कमतरता भासते, ते म्हणजे भावेश आणि गणेश. कालच्या क्षेत्रामध्ये त्यांचा योगदान नक्कीच मिळाला होता आणि त्याच्यामध्ये त्यांचा संघ हा क्वालिफायर झाला होता, परंतु आज गावातल्या संघासाठी मात्र त्यांची कमतरता इथं भासते. तुम्ही पहा, दोन्ही वाकी संघाचे अष्टपैलू खेळाडू भावेश पार्टे आणि गणेशजी दुलुप आज मात्र आपल्या गावातल्या संघासाठी योगदान देऊ शकत नाही, पण काल मात्र त्यांनी शास्त्रीय चषक 2024 मध्ये महावितरण निजामपूर शाखेमध्ये चांगलं असं सहकार्य दिलं होतं आणि त्यांच्या सहकार्यामुळे निजामपूर संघ हा योगदान क्वालिफाय झालाय. योगदान द्यायला मिळालं नसेल तरी पण त्यांनी तिकडं निघून जायचं आहे मांग फिल्डिंगसाठी, बॉल पकडण्यासाठी लाईनमॅनचं काम करायचं आहे, लवकरात लवकर निघून जायचं आहे. आता मात्र इथे फलंदाजीसाठी दोन भाऊ थोडासा सागर आणि गमतीदार किस्सा विकी मांडवकर यांच्याकडून केलेला आहे. खरोखरच सागर वाकी आणि संघाचे सुराज. दोन्ही धडाडीचे बल्लेबाज पहिला चेंडू पॉवर प्लेचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडू मध्ये कल्पेशने जर विकेट घेतली तर गणेश दुलुप यांच्याकडून 200 रुपयाचं कॅशबॅक आलेला आहे. खरोखरच वाकी संघाने पहिली बॅटिंग करत असताना आपल्या संघासाठी 30 धावांचा डोंगर रचलेला आणि 31 धावांची सलामी देण्यासाठी हो 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 चांगला असा चेंडू म्हणता आला ना, अंपायरचा विषय हा आउट. कृपया वाकी संघाचा धुवाधाड गोलंदाज म्हणता येईल कल्पेश आणि पहिला चेंडू मध्ये माघारी परतवलाय ते म्हणजे सागर यांना. कल्पेश मला या ग्राउंडवर रोजच प्रॅक्टिससाठी येतात. निजामपूर संघामध्ये त्यांचा चांगलासा अनुभव म्हणता येईल या पिचवर आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी पहिल्याच बॉलला पहिलीच विकेट काढून सागर यांना तंबूत परतवलेला आहे आणि सागर यांची जागा सांभाळण्यासाठी जात म्हणजे बन्सी. पाहूया कल्पेशांचा पुढचा चेंडू बन्सी यांच्यासाठी. चांगला असा निर्धाव चेंडू म्हणता येईल आणि 2 धावा पूर्ण केल्यात आणि वाईट अंपायरचा इशारा वाईट. तीन धावा का, सॉरी. पाहूया याच्या बरोबर संघाची वाढती धावसंख्या झालेली ती म्हणजे 4. पुन्हा एकदा वाईट बॉल कल्पेश यांच्याकडून.
कल्पेशांना काहीतरी रणनीती करावी लागेल सामना जिंकायचा असेल तर, कारण का आपल्या अपोजिट असणारी टीम खूप बलाढ्य अशी मानली जाते. कल्पेशांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा वाईट. कल्पेशांचा मला तोल डासळलेला दिसतोय. आता जो टॉस झाला त्या टॉसमध्ये विले संघाने टॉस विन केलेला आहे आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे त्यांनी. कल्पेशांना काहीतरी रणनीती करावी लागेल. जोरदार असे अपील आणि या अपीलला काही पंच दाद देत आहेत का? नाही. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये धाव घेतलेले आणि याच बरोबर या धावेबरोबर संघाची वाढती धावसंख्या झालेली ती म्हणजे 8. 3 बॉल आणि 8 धावा झालेल्या आहेत त्या इंडियन निजामपूर संघाच्या. कल्पेशने पुन्हा एकदा व्हाईट बॉलची सांगता केलेली आहे. त्याचप्रमाणे संतोष पाटेकर यांचं अभिनंदन करावं लागेल की बाकी गावचा वय वर्ष 50 असून सुद्धा मैदानामध्ये एवढा फिटनेस. कल्पेशांना काही कल्पेशांनी नो बॉल टाकलेला आहे आणि पुढचा चेंडू हा प्रीहिटचा असेल. कल्पेशांना काही मला असं वाटतं प्रॅक्टिस खूप करावी लागेल आपल्या संघासाठी चांगलं योगदान देण्यासाठी. पाहूया. फ्री हिट असेल हा चेंडू आणि फ्री हिटचा पुन्हा एकदा वाईट आणि नो वाईट नो यांची सळग साखळी जशी फुलमाळ आपण विणतो तशी कल्पेशाने विणलेली आहे. पाहूया कल्पेशांचा पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा वाईट. कल्पेश हा मात्र चांगला चेंडू म्हणता येईल, कारण का कल्पेश यांचा आतापर्यंत फक्त 4 चेंडू झालेले आहेत. पाहूया 5वा चेंडू घेऊन कल्पेश. ओ हो खरोखरच कमबॅक केला आहे असं म्हणता येईल कल्पेश आणि त्रिफलाचित केलेला आहे ते म्हणजे सूरज यांना. पहिलं पॉवर प्लेच्या षटकाने या पहिल्या षटकामध्ये 12 धावा जमा केल्या ते म्हणजे इंडियन निजामपूर संघाने आणि 2 विकेटच्या बदल्यामध्ये आणि त्याची जागा सांभाळण्यासाठी जात आहेत ते म्हणजे विशाल. पाहूया पहिलं षटक अजून मार्गस्थ असताना पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन कल्पेश. पाहूया या चेंडूवर आपलं षटक समाप्त करतात की अजून पुढे रणनीती चालू ठेवतात. कल्पेश टू विशाल. आता मात्र चेंडूला चांगला एक शाबास. चेंडूला चांगला वेग देऊन चेंडू जो गेलेला आहे तो सीमा पार दणदणीत असा चौकार. गेले ते गेले नसते आणि
दोन खरोखरच महत्वाचे फलंदाज आपण तंबूत परतवलेले आहेत. स्पीडअप करायचा आहे, सामना स्पीडअप करायचा आहे. बॉलर्स नेम उमेश पाटेकर. पाहूया उमेशांचा पुढचा चेंडू ऑफ साइडला कटवला आणि तितक्याच चांगले फिल्डिंग केलेले आहे ते वाकिया संघाकडून आणि एकाच धावावर समाधान मानावं लागत आहे ते इंडियन निजामपूर संघाला. संतोष पाटेकर यांची चांगली अशी फिल्डिंग म्हणता येईल. पुन्हा एकदा चांगला असा चेंडू तेवढ्याच जोरामध्ये कटवलेला आणि चांगली फिल्डिंग म्हणता येईल वाकी संघाकडून. नो 6 बाहेर आहेत. पंचांनी मात्र इथे दंडित केलेला आहे तो वाकी संघाला. आतापर्यंत तब्बल 21 धावा झाल्या, त्या 19 धावा धावल्या त्या इंडिया निजाम आणि जोरदार असा हवाई सफर केले. पाहूया कॅच सोडलेली आहे. खरोखरच मी मगाशीच बोललो की वाकी संघाला गणेश दुलुप आणि भावेश पार्टे यांची कमी भासत आहे, मला तरी जाणवत आहे. पुन्हा एकदा चांगलासा बॅटची कडा घेऊन एकच धावावर समाधान मानावं लागणार आहे ते इंडियन निजामपूर या संघाला. तेवीस धावा झाल्या त्या इंडियन निजामपूर संघाच्या. पाहूया पुढचा चेंडू. खरोखर चांगला असा चेंडू काढता निर्धाव चेंडू काढलेला आहे तो म्हणजे उमेश यांनी. वाकी संघाला जर विजय प्राप्त करून द्यायचा असेल तर असेच निर्धाव चेंडूची सांगता करावी लागेल उमेश यांना. पण नाही, आपला जो हेलिकॉप्टर उडवलेला आहे याच बरोबर 1 बाउन्स चौकार. आपल्या दोन प्लेयर्सची कमी भासली. 2 पाहिजे, सॉरी. 31ला विन आहे. षटकार आहे का पंच? षटकार की चौकार आता गेला तो? षटकार आहे का? ओके. 2 धावा पाहिजेत. आता मात्र चांगला चेंडू टाकलेला आहे वाकी संघाकडूनच. आणि मला असं वाटतंय विजयी चौकार हा इंडियन निजामपूरच्या बॅटीतून निघालेला हा विजयी चौकार विजयी संघाचे हार्दिक